बातमी बच्चू कडूंची 7/12 कोरा यात्रा अंबोडाच्या दिशेने आता रवाना झालेली आहे। 7/12 यात्रा नागपूर तुळजापूर महामार्गावरून अंबोडाच्या दिशेने आता रवाना झाली आहे। रोहित पाटील बच्चू कडूंच्या यात्रेमध्ये सहभागी झाले। नागपूर तुळजापूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। स्वप्नील, समोर महिला भगिनी बसल्या आहेत, तिथे बसा आता। समोर महिला भगिनी नक्कीच वृषाली बच्चू कडूंच्या 7/12 कोरा यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची, राज्यभरातल्या शेतकऱ्यांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। नागपूर तुळजापूर महामार्ग जो आहे तो शेतकऱ्यांनी या ठिकाणी जाम केलेला आहे। अंबोडा गावामध्ये बच्चू कडूंची सभा होणार होती, परंतु अपेक्षेपेक्षा जास्त शेतकरी आणि जे आहे ते प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सोबतच ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी शेतकरी दाखल झाल्याने हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो जाम झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर या ठिकाणी उतरलेले आणि याच ठिकाणी आता बच्चू कडूंची जी आहे ती सभा होणार आहे। रोहित पाटील जे आहेत ते आमदार, त्यांनी देखील बच्चू कडूंच्या या संपूर्ण यात्रेला हजेरी लावलेली आहे। सत्यपाल महाराजांनी हजेरी लावलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी 7 दिवसांची ही पायदळ यात्रा होती। तब्बल 138 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा आता अंबोडा या ठिकाणी पोहोचलेली आणि महामार्गावरच बच्चू कडूंची ही जाहीर सभा या ठिकाणी होणार आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पापड गावावरून 7 तारखेला बच्चू कडूंची ही यात्रा सुरू होती आणि सुरू झाली होती आणि 7 दिवसांचा प्रवास करून अंबोडामध्ये या ठिकाणी ही यात्रा पोहोचलेली आहे। महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। दिव्यांग जे आहेत ते या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। ट्रॅक्टर घेऊन सध्या शेतकरी जे आहेत ते या संपूर्ण 7/12 कोरा यात्रेमध्ये दाखल झालेले आहेत। बच्चू कडूंची प्रमुख जी मागणी आहे ती 7/12 कोरा केला पाहिजे, ही प्रमुख मागणी बच्चू कडूंची आहे आणि याच मागणीला घेऊन 7 दिवस बच्चू कडूंनी 138 किलोमीटरचा जो आहे तो पायी प्रवास केलेला आहे आणि तो पायी प्रवास करत आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटची जी पायदळ यात्रा होती, समारोपीय पायदळ यात्रा या ठिकाणी संपलेली आहे आणि जाहीर सभा या ठिकाणी होणार आहेत। अनेक शेतकऱ्यांनी हातामध्ये जर आपण पाहिलं तर अनेकांनी काठ्या आणलेल्या आहेत। अनेक शेतकऱ्यांनी रुग्ण घेऊन जे आहेत ते शेतकरी या महामार्गावर दाखल झालेले आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा तुळजापूर नागपूर या महामार्गावर लागलेल्या आहेत। याच महामार्गाला जर लागून जर आपण पाहिलं तर अंबोडा हे गाव आहे आणि गावात सभा होणार होती, परंतु गर्दी शेतकऱ्यांची वाढल्यामुळे वेळेवर आता या महामार्गावर जी आहे ती सभा बच्चू कडू घेणार आहे। मात्र दुसरीकडे या जाहीर सभेमुळे जर आपण पाहिलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या त्यांच्याशी बोलणार। कुठून आले दादा, काय सांगणार, कुठून आले? वलगाव या ठिकाणी कानाकोपऱ्यामधनं जे आहे ते शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कुठून आले तुम्ही, काय सांगणार? आम्ही सोलापूरवरून आलेल्या जवळजवळ 50 गाड्या त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातून या 7/12 यात्रा कोरा यासाठी आलेले आहेत। खरं तर आज सरकारने विधानसभेत ज्या प्रकारे कर्जमाफीची मागणी होती, बच्चूभाऊ ज्या प्रकारे कर्जमाफीची मागणी करतायत, तुम्हीच सांगितलं होतं 7/12 कोरा करणार आहे। जे पाहिजे ते तुम्ही देत नाही आणि जे नको ते देत आहे। लाडकी बहीण तुम्हाला कुणी मागितली होती? जे तुम्ही म्हणला जे शेतकऱ्यांना पाहिजे, शेतकऱ्याच्या आत्महत्या दर 8 तासाला एक आत्महत्या होती। या शेतकरी सुद्धा आक्रमक आहेत। धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, आढावा घेण्यासाठी।